आणि लक्ष्मी हजर आहोत. पण आजच्या सभेचे कारण काय ते समजेल का? ब्रह्मदेव आणि भोलेनाथ आम्हा तिन्ही देवांची कामे ब्रह्मदेवाने लिखित करावी, विष्णुदेवाने त्याचं पालन आणि भोलेनाथाने त्याचा संहार करावा. पण महत्वाचं म्हणजे आज कुणाचा जन्मदिन आणि कुणाचा मृत्यूकाळ हे आपण चित्रगुप्तांनाच विचारूया. बोला चित्रगुप्त, आज कोणाचा जन्मदिन आणि कोणाचा मृत्यूकाळ आहे हे सांगा पाहू. ब्रह्मदेव, विष्णुदेव आणि भोलानाथ आज कित्येकांचा जन्मदिन आणि कित्येकांचा मृत्यूकाळ आहे. परंतु सांगण्यासारखी गोष्ट मात्र एकच. सर्व देशाचे राजे धुमसेन महाराज त्यांचाच पुत्र सत्यवान, त्याला आजच 3 वर्षाने मरण आहे. ताबडतोब यमराजांना पाठवून त्यांचे प्राण आणण्यास सांगा. यमराज, आज ज्यांचे मृत्यू आहेत त्यांचे प्राण आणण्यास आपले यमदूत गेले आहेत ना? भगवान, आज ज्यांचे मृत्यू आहे त्यांचे प्राण आणण्यासाठी माझे यमदूत केव्हा निघून गेले. या मुनिवर्य, तुम्ही आज सभेला हजर नव्हतात. सभेला किती खिन्नता वास होती. जेणेकरून तुम्ही आलात. सभेला किती आनंद झाला म्हणून सांगू. ठीक आहे देवी, तुम्हाला सर्वांना देवांची ओळख करून देतो. हे ब्रह्मदेव, त्या लक्ष्मी देवी आणि त्यांच्या बाजूला बसलेले विष्णुदेव, ते भोलानाथ आणि त्या कोपऱ्यात बघाल तर सर्व प्राणी मात्रांचे प्राण आणणारे सूर्यपुत्र यमराज. मुनिवर्य, आम्हा देवदेवतांची करून दाखव. ठीक आहे देवी. आदिवंदन नारायण, आदिवंदन नारायण, परब्रह्म सत्यरूप, परब्रह्म सत्यरूप, परब्रह्म सत्यरूप. आदिवंदन नारायण, आदिवंदन नारायण, ब्रह्मदेव आणि भोलेनाथ, आजची देवसभा तेच बरखास्त करा.
पृथ्वीवरील सर्व प्राण्यांचे प्राण आपल्या यमपाशात कुंडल मारणारा सूर्यपुत्र यमराज आज देव सभेत त्या नागाला या पृथ्वीवरील आज जन्म घेतलेल्या या किंचित कन्येचा महिमा देव ती कन्या सद्गुणी होईल, 7 पतिव्रता होईल, कदापि नाही. पाहता ज्या कन्येचा जन्म पृथ्वीवर आज झाला आणि जिचा महिमा देव सभेत काय गेला, ती कन्या 7 गुणे होईल, 7 गुणे होईल. पण 7 पतिव्रता कशी होते नावाचा सूर्यपुत्र यमराज